चला उलवे आणि कोंबड भुजे, चला सहकार्य करा उलवे संघ. जितूदादा सोमासे 40+ संघटनेचे अध्यक्ष आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या उलवे टीम. उलवे टीम रेग्युलर जरी असली तरी खेळाडू नसतात. 40+ आहेत तरी खेळाडू नाही आहेत. तर एका बाजूला टीम कोंबड भुजे आपल्याला पाहायला मिळेल आणि या कोंबड भुजे टीमसाठी शुभेच्छा आल्यात राजनजी कोळी. कोंबड भुजे 40+ एक उत्कृष्ट खेळाडू आणि 40+ संघटनेचे माजी अध्यक्ष उलवे नोडचे राजनजी कोळी यांच्या वतीनं कोंबड भुजे टीम आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. तर राजनजी कोळी आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या समवेत मोहनदादा पाटील आहेत नारिवली आणि खरं तर गुजरातवरून या सामन्याचा ते आनंद घेतात. सध्याच्या घडीला इकडे नाही आहेत परंतु गुजरातवरून ही स्पर्धा ते पाहतात आणि त्यांच्या शुभेच्छा मात्र आल्यात. त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो आणि आपलं सहर्ष स्वागत. चला लवकर मॅच चालू करा. पंच आदित्य भगत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. जेव्हापासून खरं तर या फ्लड लाईट्स लावल्यात हाय मास्ट तेव्हापासून शेलगर संघाचा परफॉर्मन्स सुद्धा सुधारलाय. अनेक चांगल्या संघांना पराभूत करताना दिसतोय. सध्याच्या घडीला नाईट स्पर्धा सध्या जिंकताना दिसतोय हा संघ. दमदार परफॉर्मन्स आहे आणि याचं सर्व श्रेय सचिन चेडघरत यांचं सुद्धा आहेच. शेलगर प्रीमियर लीग तुम्हाला पाहायला मिळेल. बंगला बॉईज प्रस्तुत यम भाई आणि त्यांची संपूर्ण टीम सज्ज असेल. धुलीवंदन चषक. धुलीवंदन चषकामध्ये आमचे रेग्युलर जे खेळाडू असतात बऱ्याच वेळेला त्यांना मॅन ऑफ द सिरीज मिळत नाही परंतु आमचे 40+ सचिन भगत नेहमी शेलगर प्रीमियर लीग मध्ये त्यांचा दमदार परफॉर्मन्स असतो आणि यंदा सचिन चेडघरत त्यांच्या संघामध्ये आहेत आणि बऱ्याच वेळेला रेग्युलर खेळाडू तिकडे बऱ्याच वेळेला अपयशी ठरतात. हे आम्ही बऱ्याच वेळेला चित्र पाहिलंय. यस अंपायर प्लीज स्टार्ट. त्यामुळं 14 तारखेला सुद्धा मजा येईल या मैदानावर यायला बिलकुल विसरू नका. धुलीवंदन चषक. तर जाऊया मॅच दिशेनं. कोंबड भुजे आणि उलवे दुसऱ्या फेरीमधील ही दुसरी लढत आपल्या समोर येते. सलामीची जोडी मदन आणि राजेश मैदानाच्या आतमध्ये. तर पहिलं षटक घेऊन उलवे टीम कडून जितूदादा सोमासे. पहिलाच बॉल ऑन साइडला. बॉल अगदी निर्जन स्थळी पडलाय. सेफली लँड नो मॅन्स लँड. एकच धाव मात्र मिळाली. धावसंख्येचा काउंट ओपन झालंय एकेरी धावेनं. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना लेफ्ट हँडेड बॅटर एका बाजूला राजेश कोळी चांगली बॅटिंग केली होती. 11 बॉलमध्ये 37 धावांची इनिंग मात्र साकारली होती याच फलंदाजांना शिवाजीनगर संघाच्या विरोधामध्ये. परंतु पाहूया समोर जितूदादा सोमासे सध्या 40+ संघटनेचे अध्यक्ष आहेत. थोडासा वेट केला होता इकडे मात्र मिस टायमिंग जरूर आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी परंतु थोडासा अपुरा पडला. प्रॉपर टायमिंग नव्हतं. बरोबर बसला नव्हता आणि राजेश यांना सुद्धा ते कळून चुकलं असेल. इकडे मात्र 2 धावा मिळाल्या. दुहेरी धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली ती 3 या आकड्यावर. 3 रन्स ऑन अ बोट. शेलगर प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट रेफ्रिजरेटर पाहायला मिळेल आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी एक कूलर असेल.
आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी सुद्धा स्पोर्ट्स सायकल्स, समालोचक, गुणसंख्या लेखक यांच्यासाठी सुद्धा काहीतरी असेलच. बाय म्हटलं की ते कोणाला नाराज करणार नाही. बंगला बॉईज आहे, यंदाचं वर्ष सालकरी आहेत. 5 धावा झाल्यात आतापर्यंत. ऑन साइडला यावेळेस मात्र स्वीप केलाय आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते. बॉल हातामधून निसटलाय. सचिन त्या ठिकाणी होते. एक अपेक्षित नव्हतं बिलकुल, कारण पोहोचले सुद्धा होते त्या ठिकाणी. चेंडूवर हातामधून निसटला. पहा, प्रॉपर कनेक्टच करता आलं नाहीये. जजमेंटच चुकलं आपण म्हणूया. सोपा झेल होता. 7 धावा आतापर्यंत धावफलकावर. यावेळेस मात्र अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 8 धावा धावफलकावर. चांगली बॉलिंग मी तर म्हणेन जितूदादा सोमस यांनी केले. थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. गती कमी जास्त प्रमाणामध्ये, गोलंदाजामध्ये ती विभिन्नता असायलाच हवी. वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू डिलिव्हर करता आले पाहिजेत. हो, चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र. सुंदर फटका कबा पॉइंटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले. दुसरा धाब्याचा कॉल. आता थ्रो पोहोचलाय की नाही पाहावं लागेल. आणि या सिटीज फलंदाज बाद घोषित करण्यात आलाय. पहिला धक्का या ठिकाणी लागेल. रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांची मदत यावेळेस मात्र या निर्णयासाठी घेण्यात आले. बीमर अथवा रनआउट साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. परंतु रिव्ह्यू कोणाचा आहे, अंपायरचा आहे की बॅटिंग टीमचा आहे? अंपायर्स कॉल आहे. ओके. उद्या 6:30 वाजता या स्पर्धेमधला पहिला चेंडू पडेल. वहाळ आणि नावा. आपण जर ऐकत असाल, पाहत असाल, 6:30 म्हणजे 6:30 शेलगरची स्पर्धा आहे. अजिबात उशीर करू नका, कारण या स्पर्धेमध्ये अनेक संघांना बाद करताना सुद्धा पाहिले आम्ही. एकदा एक संघ म्हणाला होता का आम्ही टाकीजवळ आलोय. त्यांना सांगितलं सचिन शेट्टी टाकीवरूनच घरी जा. समोरच्या टीमला बाय दिली होती. या आठवणी आहेत आम्हाला या स्पर्धेमध्ये. उशीर झाला की तुम्हाला स्पर्धेमधून आउट व्हावं लागतं. ही एकमेव स्पर्धा आहे शिस्तबद्ध, वेळेमध्ये सुरू होणार, वेळेमध्ये संपणार, अशी ही स्पर्धा म्हटली की शेलगरची. आपण पाहू शकता फ्री प्ले मधून
चला, नॉट आउट इज अ कॉल. आणि या इकडे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा झाल्यात त्या 10. 10 फॉर द नन. तर सागरीकडेच बसले होते. चला, पहिलं षटक समाप्त झालंय. 10 धावा धावफलकावर. आणि म्हणूनच जर आपण वेळेमध्ये जर आलो ना क्रीडांगणावर तर हा प्रॉब्लेम कधी येत नाही. आडवा बॅटनं यावेळेस मात्र ऑन साईडला वळवलाय. एक धाव मिळेल. चला, या स्पर्धेमध्ये काही नियम 40+ संघटनेचे सुद्धा वापरले जातील. सर्वच त्या नियमाच्या आधारावर. त्यामुळं खेळाडूंनी किंवा महत्वाचे कॅप्टन वगैरे ज्यांना नियमाची माहिती आहे त्यांनी पंचांशी स्वतः बोलावं की या नियमांच्या आधारावर आम्ही खेळतो. ते नियम आपण वापरूया. बॅक टू द बॉलर. सायलेशने मात्र स्टॉप केला हा बॉल. ड्राईव्ह सुद्धा चांगला होता परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा कमालीचं होतं. उल्वेन नोड मधील एक विस्फोटक खेळाडू, एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू आयलिश मात्रे, ज्याला गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. सुपर बॉलिंग. पुढे सरसावत तिकडे मात्र खेळण्याचा प्रयत्न आणि विकेट डाऊन. सफलता मात्र प्राप्त केली आयलिशनं. कम्प्लिटली बीट झाला होता आणि इकडे मात्र पहिला धक्का लागलाय. चांगला झेल एस्टनच्या पाठीमागे. विकेट कीपर संजय आहेत त्या ठिकाणी. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का लागलाय कोंबडभुज टीमला. ही स्पर्धा संपूर्णपणे 40+ उल्वे नोड टेनिस क्रिकेट संघटनेच्या नियमाखाली खेळवली जाते. त्यामुळे बऱ्याच वेळेला वेगवेगळे नियम जेव्हा असतात तेव्हा रेग्युलर अंपायरिंग करणाऱ्या पंचांना हे आपण ठरवलेले नियम कधी कधी माहिती नसतात. तर त्याची माहिती खेळाडूंनीच किंवा मग कॅप्टननी आपण करून द्यावी. अन्यथा पंच नेहमी इंटरनॅशनल प्रमाणेच जाणार. या गोष्टींचा लक्षात घ्या या गोष्टी. त्यामुळे आपण 40+ संघटनेने जे नियम ठरवलेत त्या नियमांची थोडीशी कल्पना तुम्ही अंपायर्सना द्या. ट्राय केलाय. लॉंग ऑनला जेल टिपलाय. आणखीन एक धक्का बसेल कोंबडभुज टीमला. फलंदाज विकी यावेळेस मैदानाच्या बाहेर आल्या पावली माघारी फिरतील. धक्का क्रमांक 2. 11 या धावसंख्येवर.
दुसरा धक्का लागलाय टीम कोंबडभुजेला. उद्या बरोबर 6:30 वाजता ही स्पर्धा चालू होईल. वहाळ आणि नावा या दोन संघादरम्यान टॉस होईल. त्यानंतर दुसरा सामना घरच्या मैदानावर शेलगर संघ खेळेल गव्हाणच्या विरोधामध्ये. ऐलेश मात्रे पुन्हा एकदा थोडं स्पीडअप करा. उलबे टीम फिरून खेळा. फटका पाक फूट वरून पूल केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सिंगलच मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. इकडे दुसरं षटक समाप्त होईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर कोंबडभुजे टीमची धावसंख्या 2 गडी बाद 12 धावा. चला स्पीडअप करत राहा. उल्वे संघ आयोजकांच्या वेळेपेक्षा जास्त वेळ आतापर्यंत तुम्ही घेतलाय, त्यामुळे इथून विनंती आहे प्लीज कोऑपरेट. कारण अगोदरच्या मॅचेस बरोबर वेळेमध्ये संपन्न झालेत. या मॅचला या इनिंगला आतापर्यंत बराच वेळ गेलाय. 2 षटकांसाठी बराचसा वेळ गेलाय. त्यामुळं विनंती असेल आपणाला प्लीज कोऑपरेट. महेश स्पोर्ट्स 40+ क्रिकेट क्लब शेलगर आयोजित उल्फे नोड 40+ मास्टर्स नाईट क्रिकेट स्पर्धा. आज या स्पर्धेची पहिली रात्र 2 दिवसीय ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल या मैदानावर. महेश स्पोर्ट्स हे मैदान हाय मास्ट पहिल्यांदाच तुम्हाला ग्राउंड्समध्ये पाहायला मिळतील. खरं तर सचिन शेटकर त्यांच्या पुढाकारानं मात्र सुसज्ज असं क्रीडांगण खरं तर उपलब्ध करून दिलंय. गेल्या महिन्यामध्ये सुद्धा 7 रात्र मोठी स्पर्धा या मैदानावर रंगली होती. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील निवृत्ती खारकर. निवृत्ती खारकर म्हटले तर आरडीएन स्पोर्ट्सचे मालक. अनेक स्पर्धांमध्ये खरं तर उत्कृष्ट फलंदाज मॅन ऑफ द सिरीज साठी ते बॅट पुरस्कृत करत असतात. आरडीएन ब्रँडचे अंबॅसडर प्रोप्रायटर मालक. ओ डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेला ऑन ट्राय केला. लॉंग ऑन क्लिअर करणारा हा येतोय चौकार. भव्य स्वागत केले निवृत्ती खारकर यांचं. पहिलाच बॉल अगदी पुढ्यात दिला होता आणि पुढ्यात दिल्यावर गाव घातल्याशिवाय सोडणार नाहीयेत त्या. इकडे फलंदाज आपण पाहतोय नरेंद्र कोळी. नरेंद्र कोळी आणि राजेश कोळी अशी जोडी आहे. पण या मॅच मध्ये आतापर्यंत राजेश कोळी यांना थोडंसं थांबवलंय. पाठीमागच्या मॅच मध्ये राजेश कोळी प्रचंड आक्रमक झाले होते शिवाजीनगर संघाच्या विरोधामध्ये. अगदी त्याच खेळीची गरज सुद्धा आहे कारण समोर प्रतिस्पर्धी संघ सुद्धा बलाढ्य आहे. उल्वे संघ ऐलेश मात्रे सारखा घातक फलंदाज या संघामधून खेळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. फुल टॉस आहे. ऑन साइडला उडवलाय मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी झेल सोडलाय. आणखीन एक सोपा झेल यावेळेस भूमीला दान होत असताना अन्यथा विकेट मिळाली असती इकडे निवृत्ती खारकर यांना. धावा मिळाल्या त्या 2 दुहेरी धावेनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 18 या आकड्यावर. 18 ऑन अ बोट. शॉट ऑफ लेंथ पूल केलाय स्क्वेअर लेगला आणि सागर यांच्या पासून दूर राहिलेला मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता करता आणखीन एक शॉट ऑफ बॉल होता आणि त्याचमुळे इकडे मात्र हाफ ट्रॅकर अर्ध्या पिचवर आपडला होता बॉल आणि इकडे मात्र स्क्वेअर लेगला हा चौकार जात असताना धावसंख्या 4 ने जम्प करेल. 22 या आकड्यावर 22 वर 2. विकास ठाकूर त्या ठिकाणी होते आणि पाठीमागे स्वतः आयोजक
सचिन शेटघरत चेंडू स्टॉप करत होते. ओ यावेळेस उंच उडवलाय. आणखी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. सचिन खारकर यावेळी कोणती मिस्टेक नाहीये. फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. तिसरा धक्का लागलाय कोंबडभुजे टीमला. जास्तच उंच गेला होता. लांबी थोडी कमी पडली. उंची खूपच जास्त होती आणि त्याचमुळे सोपं झेल या ठिकाणी फिनिश करत असताना 22/3. नवीन बॅटर मंगेश कोळी 5व्या क्रमांकावर मैदानामध्ये येत असताना स्पीडअप करत राहा. शॉट ऑफ लेंथ होता. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे चेंडू सरकत असताना एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 23. 23 धावा धाव फलकावर. अकरा धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. आणखीन एक हाफ ट्रॅकर वळवलाय आणि बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सीमा रेषेच्या पार 4 धाबांकरता येतोय चौकार आणि या चौकारच्या साहाय्यानं धावफलकावर धाबा लागल्यात त्या 27 धाबा. हुक शॉट पाहायला मिळाला. कमाल स्ट्रोक. सुंदर अशी स्मशानभूमी आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी. रात्रीमध्ये अजूनही सुंदर दिसते. सत्तावीस धाबा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. थोडं स्पीडअप करा टीम उलवे. चौथं षटक लगेच चालू करा. राजेश कोळी जोपर्यंत मैदानामध्ये आहेत तोपर्यंत धावा होऊ शकतात आणि त्यांना करावं लागेल, कारण पहिल्या मॅच मध्ये सुद्धा त्यांच्याच बॅटमधून टॉप स्कोरर निघाला होता. चौथं आणि अंतिम षटक असेल. अमित पाटील, शेवटच्या षटकाची जबाबदारी अमित पाटील यांच्या खांद्यावर. मंगेश कोळी आणि राजेश कोळी अशी जोडी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते ती कोंबडभुजे टीम कडून. उद्या मॅचेस संपल्यानंतर एक जंगी सामना आहे इकडे, लाईट्स ऑफ केल्यानंतर. अमित पाटील यांचा भव्य स्वागत. उडवला ऑन साइडला, मिड विकेटच्या वरतून खेचलेला हा धमाकेदार स्ट्रोक षटकार. कमाल पॉवर जनरेट केली. अगदी स्लॉट मध्ये दिला होता हा चेंडू अमित पाटीलनं. पहा पुन्हा एकदा रिप्ले मधून स्लॉट मध्ये होता आणि यावेळेस मात्र उडवलाय. सुपर स्ट्रोक. 6 धाब्यानं टीमची टोटल 33 वर. 33 वर 3. नेल्सन आकडा बीट केलंय ऑफ स्टंपच्या बाहेर. यावेळेस हा चेंडू सरळ लाईन न गेला. विकेट किपर च्या हातामध्ये डॉट बॉल. षटकारानंतर मात्र पुन्हा आगमन पाहायला मिळालंय. यावेळेस प्रॉपर लेंथ वर पडला हा चेंडू अमित यांचा. शॉट ऑफ लेंथ, अकुटप्याचा बॉल. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग कडे एकच जाव. सिंगल रन. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. थोडा प्रतिकार करावा लागेल कोंबडभुजेला. 1-2 मोठे फटके आले या 3 बॉल मध्ये.
चांगली टोटल उभी करू शकेल, कारण समोर प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तगडा आहे. चांगले फलंदाज आहेत उलवे संघामध्ये आणि त्याचाच विचार करून सध्याच्या घडीला कोंबडभुजे टीमला लढावं लागेल या मॅच मध्ये. अमित पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं थोडासा वळून खेळण्याचा प्रयत्न. इकडे अपील सुद्धा पाहायला मिळाली होती बॉलर कडून, अपील फेटाळून लावली परंतु धाव मात्र मिळालेली नाहीये. थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेर निघाले होते. फाईन स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न राजेश कोळी यांचा हा फसलाय प्रयत्न. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. फ्लाइट डिलिव्हरी होती डाऊन दी ग्राउंड, समोरच्या दिशेला वेगवान स्ट्रेट हिट केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. बॉल तर थांबवलाय परंतु दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि या 2 धाबा तर सहज रीतीने पूर्ण होतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 36 धाबा. आता मात्र असेल या षटकामधील शेवटचा बॉल. पहिल्या इनिंगचा खेळ या बॉल नंतर संपणार आहे, त्यामुळे या बॉलवर एखादा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र राजेश कोळी जरूर करतील आणि एखादा मोठा स्ट्रोक नक्की 40च्या पुढे धावसंख्या. चांगली टोटल पाहायला मिळेल. पुन्हा फिरून खेळण्याचा प्रयत्न यावेळी सुद्धा कम्प्लिटली मिस झालेत. पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धाबा लागल्यात त्या 36 धाबा. 37 धाबांचं लक्ष मात्र ठेवण्यात आलंय. तर अमितदादा कडू शिवाजीनगर यांच्याकडून प्रस्थान होतंय. त्यांचं पुनश्च एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि हार्ड लक शिवाजीनगर. पुढच्या स्पर्धांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. चला लवकर सलामीची जोडी पाठवा अहिलेश, कारण या इनिंगला बराच वेळ गेलाय. नावेकाडी संघाचे संघनायक आपण मंचावर या, कारण यानंतर टॉस सुद्धा केला जाणार आहे. त्यामुळं मॅच संपल्यानंतर हळूहळू चालत येण्यापेक्षा अगोदरच या, इथून सामन्याचा आनंद घ्या. टीमचे कॅप्टन चला फिल्डिंग लावून घ्या. संदीपजी खारकर आपलं सुद्धा सरचे स्वागत आहे. चला नावेकाडी टीमचे कॅप्टन आपण मंचावर या प्लीज. चला लवकर बॉल चॉईस करा. चला लवकर स्टार्ट करा. चला दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले.
पहिलं षटक घेऊन कोंबडभुजे टीम कडून ज्ञानेश्वर कोळी, DR कोळी एक चांगले पिच क्युरेटर आहेत. खेळपट्टी आखणं, खेळपट्टी बनवणं त्यांची नेहमीच मोलाचं मदत होत असते. टेनिस क्रिकेटसाठी त्यांचं चांगलं योगदान राहिले खेळपट्टी बनवण्यासाठी सुद्धा. तर DR कोळी पहिलं षटक घेऊन सज्ज होतील आणि समोर आपण पाहतोय जितूदादा सोमासे आणि आयलेश म्हात्रे. 50+ नियम आहे. पहिली बॉलिंग बॅटिंग त्यांनीच करायची आहे. पहिला बॉल फुल टॉस आहे. समोर ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र लॉंग ऑनला सिंगल मिळेल. +50 असणाऱ्या खेळाडूंकडून पहिली ओपनिंग, पहिलं षटक या सगळ्या गोष्टी नियमावली उल्वे नोड 40+ टेनिस क्रिकेट संघटनेचे अंतर्गत मात्र हे नियम आहेत. त्यामुळे 50च्या वरच्या खेळाडूंकडून सुरुवात होणं. प्रत्येक सामन्याला बऱ्याच वेळेला खरं तर 50+ चे गोलंदाज सुद्धा चांगली बॉलिंग करतात. बऱ्याच वेळ खरं तर काय होतं, सराव जास्त नसतो या खेळाडूंचा, कामामध्ये व्यवसायामध्ये व्यस्त असतात. फुल टॉस आहे, उडवलाय, स्कोअर लेगला संधी आहे, झेल टिपलाय, आयलेश बाद, मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागलाय आणि कोंबडभुजे टीमचा जल्लोषच सांगतोय की या विकेटची किंमत काय होती. फर्स्ट विकेट डाऊन. आयलेश म्हात्रेला मात्र जेरबंद केलंय. पहिला धक्का उल्वे टीमला, त्यामुळे आता थोडेसे कष्ट घ्यावे लागतील. स्ट्रोक जरूर चांगला बनवला होता, परंतु स्क्वेअर लेगला बॉल बडावा तसा बाहेर गेलेला नाही. अगदी सीमा रेषेलगत आपण पाहतोय. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. राजेश कोळी होते आणि त्यांना सुद्धा माहिती होतं झेल जेव्हा आला तेव्हा डोक्यामध्ये हेच विचार असतील की आयलेसचा झेल आहे, कुठल्याही परिस्थितीत घ्यावा लागेल आणि जर सुटला तर मात्र संघ सहकारी माझ्यावर आग पाकड करतील. आणि त्यांना माहिती होतं थोडंसं प्रेशर होतं या कॅचचं, परंतु प्रेशर मात्र योग्य रीतीनं झेललंय त्या ठिकाणी. 1 वर 1, त्यामुळे मॅच इंटरेस्टिंग बनवलंय. त्यामुळे 37 साठी सुद्धा मोठा संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये असंच दिसतंय. स्पीडअप करत राहा कोंबडभुजे. मोठी विकेट मिळाले, ब्रेक थ्रू मिळाला, तो सुद्धा तगडा. DR कोळी यांना सफलता मात्र मिळाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन खारकर 3ऱ्या क्रमांकावर. आणखीन एक चांगले बॅटर आहेत. परंतु पाहूया समोर DR कोळी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. पाठीमागच्या बॉलमध्ये आयलेश म्हात्रेला मात्र बाहेर काढले आणि इकडे मात्र चांगली चेतावणी दिले उल्वे 40+ टीमला. ओव्हर द स्टम्प्सनं हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील आणि अपील स्वीकारले. लेग बिफोर द विकेट, पायची सापडले. धक्का क्रमांक 2. आयलेश म्हात्रेच्या पाठोपाठ सचिन खारकर 0 या धावसंख्येवर तंबूच्या आश्रयाला जात असताना निराश मानेनं स्पष्टपणे दिसते त्यांच्या चेहऱ्यावर निराशा. हा दुसरा धक्का लागलाय अवघी 1 धाव असताना. उल्वे टीम थोडासा संकटामध्ये येतोय. काय बॉलिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. हा कम्प्लिटली प्लम डिलिव्हरी होती. ऑब्व्हियसली इकडे मात्र पाय नसता तर चेंडू सरळ जाऊन स्टंपला धडक मारली असती. एक चांगला निर्णय पंचांकडून पाहू शकता आपण रिप्ले मधून. कम्प्लिटली मिडल स्टंप उकडून गेला असता हा बॉल. प्रवीण पवार आहेत त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये. चांगला डिसिजन यावेळेस मात्र येत असताना 24 लाईव्ह व्ह्यूच्या माध्यमातून रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातोय. आणि सगळ्यात मोठी विकेट आणखीन एक. सचिन खारकर सुद्धा 0 बाद झाले. संजय कांबळे इन. एका बाजूला जितूदादा सोमासे, दुसऱ्या बाजूला संजय कांबळे. 1 वर 2 धक्के बसलेत ते टीम उल्बेला. DR कोळी काय बॉलिंग करतात. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. ऑन अ हॅट्रिक नाव DR कोळी. इट्स अ हॅट्रिक बॉल. संजय कांबळे फेस करतील. फुल टॉस आहे. बॅक टू द बॉलर्स. यावेळेस मात्र लॉंग ऑन कडे जात असताना 1 रन मिळाली.
धावसंख्या 1 ने पुढे जाईल. दहशत निर्माण केले डी.आर. कोळी यांनी सध्याच्या घडीला आपल्या गोलंदाजीमधून. 2 वर 2 50+ आहेत. 50+ 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या खेळाडूच पहिलं षटक टाकेल. आणि असं असताना सुद्धा 2 चांगल्या फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. कमाल बॉलिंग, सुपर बॉलिंग. त्यामुळं सुरुवातीला 37 धावा, सोप्या वाटणाऱ्या धावा आता मात्र या शेलघर क्रीडांगणाच्या भोवती असणाऱ्या टेकडी एवढ्या वाटायला लागल्यात. 2 वर 2 अशी धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते. संघ थोडासा ट्रबल मध्ये आहे, दबावाखाली आहे, परंतु बाहेर काढावा लागेल. टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. मैदानाच्या आतमध्ये उल्वे नोड 40+ जितूदादा सोमासे ऑन स्ट्राइक नाव. एज लागले आणि ओव्हर हॅट्रिक. जरी विकेट हॅट्रिक नसेल परंतु ओव्हर हॅट्रिक मात्र कंप्लीट केले. काय कमाल बॉलिंग आहे डी.आर. कोळी. भेदकता गोलंदाजातली 3 प्रमुख फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. अडचणीमध्ये आणल्या उल्वे टीमला. सगळ्यांनाच वाटलं होतं उल्वे टीम बलाढ्य, परंतु त्याच बलाढ्य संघाला सध्याच्या घडीला मात्र विचार करण्यास भाग पडले. यष्टनच्या पाठीमागे एक चांगला झेल नरेंद्र कोळी यांचा. 3 धक्के अवघ्या 2 धाबा असताना खराब सुरुवात आहे उल्वे टीमची. डी.आर. कोळी ओव्हर हॅट्रिक कंप्लीट केले त्यांनी आतापर्यंत. अजून एक चेंडू शिल्लक आहे, अजून एक चेंडू शिल्लक आहे आणि नवीन जाणाऱ्या फलंदाजाला मात्र तीच आता थोडीशी भीती निर्माण झाली असेल. डी.आर. कोळी यांचा हा शेवटचा बॉल आहे. हा शेवटचा बॉल कसा खेळायचा. इकडे अगोदरच या ओव्हरमध्ये धाबा आलेल्या नाहीयेत, फक्त 2 धाबा आल्यात पहिल्या 5 बॉलमध्ये. त्यामुळं एखादा मोठा स्ट्रोक खेळायचा आणि कुठेतरी समाधानकारक धावसंख्या करायची की कसं बसं शेवटचा चेंडू मात्र थोडासा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळायचा. सध्याच्या घडीला आतमध्ये जाणारे फलंदाज निवृत्ती कारकर यांच्या मनामध्ये ही द्विधा मनस्थिती मात्र असेल. सुपर बॉलिंग. मागच्याही मॅच मध्ये ज्ञानेश्वर कोळी यांनी 7 धावा दिल्या होत्या, 2 विकेट मिळवल्या होत्या. या मॅच मध्ये 3 विकेट आतापर्यंत मिळवल्यात. पाहूया शेवटचा बॉल आहे त्यांच्या गोलंदाजी मधला. मिस केला यावेळेस मात्र पहा ही दहशत होती, हा दबाव होता निवृत्ती कारकर यांच्यावर. हा डॉट बॉल येत असताना पाहूया पुन्हा एकदा रिप्ले मधून हा बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. बाल बचावले तसंच म्हणावं लागेल. इकडून पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 2 धावा असताना 3 फलंदाज बाद झाले. 3 गडी बाद 2 धावा. चला स्पीडअप करत राहा टीम कोंबडभुजे. पहिलं षटक संपूर्णपणे कोंबडभुजे संघाचा दबदबा राहिलाय. बाउन्स बॅक करावा लागेल या मॅच मध्ये उलट टीमला. संजय कांबळे, निवृत्ती कारकर जुने दिवस आठवावे लागतील. आजपर्यंत मैदानामध्ये केलेला पराक्रम मात्र तुम्हाला डोळ्यासमोर पुन्हा एकदा आणावा लागेल. या मॅच मध्ये मात्र पाटिंगची गरज आहे उलट टीमला. सर्वोत्तम खेळी करावी लागेल. अहिलेशी मिळालेली पहिल्याच बॉलवर विकेट आणि त्याचमुळे वाढलेला कॉन्फिडन्स कोंबडभुजे टीमचा आणि याच आत्मविश्वासामुळे आणखीन 2 विकेट्स त्यांना प्राप्त झाल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत्या. अशोक भोईर आलेत. पहिला चेंडू इकडे मात्र निर्धाव खेळत असताना संजय कांबळे ऑन स्ट्राइक आहेत. दबाव निर्माण केला आता मात्र, परंतु जर तुम्ही दबावाखाली असाल तर खेळ उंचावता येणं शक्य नाहीये. त्यामुळे दबावाला झुगारून मात्र फलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये उल्वे 40+ टीमला. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. सहजतेला पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसऱ्यासाठी हा थ्रो पाहावं लागेल. फलंदाज बाद. निवृत्ती खारकर यांना मैदान सोडावं लागतंय. धक्का क्रमांक 4. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना आरडीएन स्पोर्ट्सचे मालक निवृत्ती खारकर यावेळेस मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना अवस्था बिकट आहे सध्याच्या घडीला.
नाजूक परिस्थिती केली कोंबडभुजे टीमनं. 3 धावा असताना 4 फलंदाज गमावलेत. त्यामुळं चिंताजनक परिस्थिती आहे. परंतु चिंताजनक परिस्थिती जरी असली तरी या परिस्थितीमधून मात्र मार्गक्रमण करावं लागेल. संजय कांबळे त्यांच्या साथीला मिथून म्हात्रे मैदानामध्ये दाखल झालेत. अशोक भोईर यांचा बॉल, लाऊड अपील, बॉल निघालाय फाईन लेग कडे आणि पाहूया इकडे मात्र शेवटच्या क्षणाला पायानं अडवण्याचा प्रयत्न झालाय. रन्स प्राप्त झाल्या त्या ठिकाणी. 2 धावा तर पूर्ण केल्या जातात मैदानामध्ये. लेग बायचा इशारा मात्र पंचांचा येतोय. या 2 धावा मिळतील, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. एक्स्ट्राज मध्ये या धावा जोडल्या जातील. आमच्या समवेत साथी गुणसंख्या लेखक प्रणयजी म्हात्रे आहेत. मोराबेची शेलगरची स्पर्धा म्हटली की प्रणय म्हात्रे हे समीकरण नेहमीच आम्हाला पाहायला मिळतं. प्रणय म्हात्रेंचा बाले किल्ला आहे शेलगर. 5 वर 4. इकडे सुद्धा इनसाइड एज लागून बॉल शॉट फाईन लेग कडे. 1 रन मिळेल. चांगली बॉलिंग होत असताना खोलात टाकला होता चेंडू अशोक यांनी. मोठ्या फटक्यांसाठी संधी दिली जात नाहीये, चान्स मिळत नाहीये. हा दबाव हटवायचा असेल तर मोठा स्ट्रोक हवाय, परंतु तो येताना बिलकुल दिसत नाहीये. 14 बॉल आणि 31 धावांची अजूनही गरज आहे. लढावं लागेल. मागे काय झालंय, मागच्या फलंदाजांनी काय दिवे लावलेत याही पेक्षा आपल्या मनगटामध्ये किती सामर्थ्य आहे, ती शक्ती एकवटून प्रयत्न करावे लागतील उलबे टीमच्या मिडल ऑर्डरला. स्क्वेअर लेगला हा बॉल सिंगल मिळेल. थ्रो अंडरआर्म झालाय, परंतु कदाचित 1 धाव पहिली फास्ट घेतली असती ती दुसरी मिळाली असती. सिंगल आली. अंडरआर्म थ्रोला दुसरी रन कंप्लीट होऊ शकली असती. 7 धावा धाव फलकावर. 7 लॉस ऑफ 4 विकेट. अशोक भोईर यांचा सुद्धा उत्तम षटक आतापर्यंत. 13 बॉल 30 धावांची गरज आहे. 30 रन्स रिक्वायर्ड. अजून या सामना उल्बे संघाच्या बाजूने घुमू शकतो. फुल टॉस आहे. ऑन साइडला प्लेस केलाय मिड विकेटला. वाडा कॅच. मंगेशनं टिपलाय झेल आणि संपलाय अजून एका फलंदाजाचा खेळ. संजय कांबळे बॅक टू द पवेलियन. जल्लोष पाहायला मिळतो. एक चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला होता. टायमिंग सुद्धा चांगलं होतं मी तर म्हणेन या फटक्यावर, परंतु अगदी डीप मिड विकेटला गुड रनिंग कॅच. चांगला अंतर कापलं मंगेश यांनी. लागला तेव्हा थोडंसं कॉन्फिडंट होते संजय. काय झेल टिपलाय, अप्रतिम झेल त्या ठिकाणी. एकदा तुमचा टीमचा कॉन्फिडन्स वाढला ना तर तुम्ही काहीही करू शकता. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स करू शकता. आणि तेच कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम पहिल्या ओव्हरमध्ये DR कोहलीने केलं होतं. अहिलेश म्हात्रेची विकेट हेच कारणीभूत आहे मी तर म्हणेन. ही विकेट मिळाल्यानंतरचा जोश, जल्लोष, ऊर्जा सगळं काही वेगळं पाहायला मिळालंय. आणि त्याचमुळे मैदानामध्ये मात्र एकजीव होऊन खेळ करताना कोंबडभुजे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 7 वर 5 अशी बिकट अवस्था सध्याच्या घडीला केले. 30 धावांची गरज आहे 12 बॉल मध्ये. उल्वे नोड 40+ टेनिस क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष राजनजी कोळी साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात गुजरात वरून. त्यांच्या सुद्धा शुभेच्छा आल्यात सचिन शेटघरत यांच्या स्पर्धेला. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. इकडे सध्याच्या घडीला चांगल्या स्थितीमध्ये टीम कोंबडभुजे पाहायला मिळतोय. मिथून म्हात्रे आणि विकास ठाकूर ही जोडी. इकडून मात्र उल्वे संघासाठी कोणता करिश्मा करणार अपील पाहायला मिळते. अपील पाहायला मिळते. आता उत्साह सुद्धा वाढलाय मी तर म्हणेन. 5 फलंदाज बाद झालेत. अर्धी सेना उलब्याची वापस फिरले रणांगण सोडून. 7 वर 5 11 बॉल 30 धावांची गरज. मंगेश कोळी एज लागले. बॉल पाठीमागे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. पाठीमागे सिंगलच मिळते. 1 रन. बऱ्याच वेळेला शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग डोळ्यामध्ये तेल घालून फिल्डिंग करावी लागते यष्टीरक्षकाच्या पाठीमागे असणाऱ्या फिल्डर्स कडून. कारण तिथून बॉल निसटला ना सरळ लॉंग स्टॉप जातो बऱ्याच वेळेला 4 धावांकरता. चांगला स्टॉप मंगेश कोळी. नुकताच चांगला घेतलेला झेल.
आता मात्र गोलंदाजीला सुद्धा छान सुरुवात केली. 10 बॉलमध्ये 29 धावा. हा बॉल थोडा खाली राहिला, कट करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव मात्र पूर्ण केली जाईल. बाईचा इशारा येतोय. पंचाच्या भूमिकेमध्ये जीवन गावणसर आहेत वाघिवलीवाड्याचे. 9व्या धावसंख्येवर 5 फलंदाज गमावलेत. सन्नाटा पाहायला मिळतोय उल्वे संघाच्या स्क्वॉड मध्ये. धीर गंभीर वातावरण आहे. हुक करण्याचा प्रयत्न. हा चेंडू मात्र यष्टीरक्षकाकरवी सुटलाय. 1 रन कंप्लीट केले. सिंगल रन ते मिळाले आणि पंच इशारा करतात व्हाईट बॉलचा. त्यामुळे व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आलेल्या दुहेरी धाबा आणि या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल दुहेरी आकड्यामध्ये 11. 11 ऑन बोर्ड. 9 बॉल 28. कठीण काम आहे. विकास ठाकूर, मिथुन म्हात्रे ही जोडी सध्याच्या घडीला संघर्ष करते उल्वेसाठी. सुरुवातच खराब झाली होती. आकू टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा निर्णय. सेफली लँड झालाय मिड ऑफला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट आहे. अँड डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. विकेट डाऊन. 6वा धक्का उल्वे टीमला. काय थ्रो होता थेट यष्टांवर. सुरेश भगत त्या ठिकाणी होते. पहा चेंडू उचलला आणि थेट यष्टांच्या दिशेने थ्रो. वेल शॉट राहिले फलंदाज. चांगला निर्णय त्या ठिकाणी. 6वा धक्का लागला आणि आता मात्र संपूर्णपणे मी तर म्हणेन उल्वे संघाची ही नौका हेलकावे खाते सध्याच्या घडीला. ही डुबती नौका आहे मी तर म्हणेन. याला बाहेर कोणता फलंदाज काढणार अशा सिच्युएशन मध्ये. शॉट ऑफ लेंथ अप्पर कट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहे. आणखीन एक झेल टिपलाय त्या ठिकाणी. अशोक भोईर होते बॅकवर्ड पॉइंटला आणि 1 मोर विकेट डाऊन. 7वा धक्का लागला. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना तू चल मैं आया अशीच परिस्थिती सध्याच्या घडीला उल्वे टीमची. सुरुवातीला अडाके बांधले जात होते. आयलेश म्हात्रे आहे. कदाचित 2-2.5 ओव्हरमध्ये या धाबा पूर्ण करून टाकेल हेच सगळे जण विचार करत होते. नवीन बॅटर अमित पाटील. 12/7 केविलवाडी अवस्था उल्वे टीमची. बॉलिंग सुपर झाले आज मित्र म्हणेन कोंबडभुजे टीम कडून. 7 मध्ये 25 धाबांची गरज आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. हा थ्रो झाला यष्टीरक्षकाकडून आणि आणखीन एक फलंदाज बाद. सगळ्यांना फलंदाजी मिळेल असं दिसतंय सध्याच्या घडीचं हे चित्र. 8वा धक्का पुढे आले होते, मिस झाले. यष्टीरक्षकांना मात्र हा थेट यष्टांकडे थ्रो. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये संदीप खारकर. खर तर आम्ही अगोदरपासून विचार करत होतो संदीप खारकर अजूनही का फलंदाजीला आले नाही. खालच्या क्रमांकावर पाठवण्यात आले. सामना पूर्णपणे फसला. 3 ओव्हर्स नंतर 8 गडी बाद 12 धाबा अवस्थाच करून टाकले मित्र म्हणेन उल्वे संघाची. आजच्या लॉट्स मधून सगळेजण म्हणत होते, बऱ्याचदा ऐकायला आलं आम्हाला उल्वे संघ स्ट्रॉंग आहे या लॉट्स मध्ये, अशी चर्चा होत होती. कव्हर्सला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑफस्टोनच्या बराचसा बाहेर चाललेला हा चेंडू पंचांनी स्वैर घोषित केलाय. 1 रन मिळेल अतिरिक्त स्वरूपामध्ये. धावफलकावर लागल्या त्या आतापर्यंत 13 धाबा. 6 बॉलमध्ये 24 धाबांची गरज आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा.
आणखीन एक वाईट बॉल, आणखीन एक अतिरिक्त रन. 6 बॉलचा खेळ शिल्लक, 23 धावांची गरज आहे. 4 षटकार मारावे लागतील. का होऊ शकत नाही अजून, त्या जिद्दीनं प्रयत्न करावे लागतील. पॉझिटिव्ह अप्रोचनं बॅटिंग करावी लागेल विकास यांना. ओ फाईन खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र गरकन फिरले होते. पंचांकडे पाहत आता शाळभूत नजरेनं. इकडे मात्र पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. पंचांचा इशारा आला, इकडे मात्र रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचाची मदत या निर्णयासाठी घेण्यात आले. यस, तिसरे पंच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन. चला, व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. ओ यावेळेस मात्र हुक केलाय. फाईन लेगला बॉल चाललाय, जाईल सीमा रेषा पार. विकास ठाकूर यांचा संघर्ष सुरू आहे आणि बऱ्याच अवधीनंतर खरं तर बाउंड्री, या इनिंग मध्येच बाउंड्री आली नव्हती. हा पहिलाच चौकार आलाय चौथ्या ओव्हर मध्ये. चांगला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक मी तर म्हणेन. उल्हास यांच्या बॅटमधून, उल्हास सोमासे यांच्या बॅटमधून हा चौकार. चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल 19 या आकड्यावर. पाच बॉल 18 धावा, 3 षटकार मारावे लागतील उल्हास यांना. कट करण्याचा प्रयत्न, बॉल थोडा खाली राहिला आणि तासमुळे इकडे मात्र कनेक्शन झालेलं नाहीये. डॉट बॉल. राजेश कोळी चांगला खेळ राहिला आज दोन्ही मॅचेस मध्ये. यानंतर न्हावे खाडीच्या विरोधामध्ये मात्र कोणता संघ खेळणार याची चर्चा सुरू झाली. चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. त्यामुळं अजून संघर्ष करणार नाही याची काळजी मात्र घेतले राजेश कोळी यांनी. उल्हास सोमासेने एक चौकार दाखवला होता, परंतु आता मात्र सामना थोडासा फसत चाललाय. 3 बॉल 18 धावा. डॉट बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. त्यामुळे आता मात्र अशक्य असं आव्हान. अहिलेश फक्त उभा जरी राहिला असता या मॅच मध्ये, निदान 2 ओव्हर, तरी सुद्धा हा सामना फिनिश झाला असता. एवढी प्रचंड क्षमता असणारा फलंदाज. प्रॉपर कनेक्शन नाहीये, एज लागले, विकेटवर चेंडू गरंगळत राहिलाय. सिंगल येते, 1 धाव. तीच वाट पाहत होतो आम्ही, संदीप खारकर स्ट्राईकला येतील, त्यांना सुद्धा कुठेतरी चेंडू खेळायला मिळेल. परंतु पाहूया, इकडे मात्र संदीप खारकर. संधी मिळाले एका मोठ्या स्पर्धेमध्ये. सँडी, चांगला फटका, बॅक टू द बॉलर आणि झेल टिपलाय त्या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये. कमाल झेल होता राजेश कोळी यांचा आणि या झेलनं मात्र संपूर्णपणे दाणादाण उडवले आज उलबे टीमची. 9 फलंदाज बाद झालेत. झेल आपण पाहूया पुन्हा एकदा रिप्ले मधून. स्ट्रोक चांगला होता, स्ट्रेट ड्राईव्ह, फॉलो थ्रू मध्ये कमाल झेल. टॉस केला जाईल. तर 20 या धावसंख्येवर 9 फलंदाज बाद झाले. या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल. 1 ओव्हर 2 धावा.